गणपती बाप्पा मोरया। मूर्ती बनवण्याची कला ही केवळ हातांची ताकद नाही, तर मनातील श्रद्धा आणि भक्तीचा प्रवाह आहे। गणेश मूर्ती कला केंद्र, पारसे, गोवा येथे आम्ही 1990 पासून एका ध्येयाने काम करतोय, मातीच्या प्रत्येक कणातून बाप्पाला आकार देण्याचे ध्येय। मूर्तीच्या प्रत्येक टप्प्यात परंपरेची जाण, शिस्त आणि भक्ती दडलेली असते। सुरुवात होते चिकट मातीच्या गंधाने। हातात माती घेतली की तिच्यातून निसर्गाची ताकद जाणवते। ही माती म्हणजे भूमातेचा आशीर्वाद। हळूहळू बाप्पाचा आकार घडतो। देह, हात, पाय, मुकुट, अलंकार, प्रत्येक तपशील काळजीपूर्वक केला जातो। मूर्ती तयार होत जाताना शिल्पकाराचं मन भक्तीने भारावून जातं। पण सर्वात पवित्र क्षण असतो डोळे काढण्याचा। डोळे म्हणजे आत्मा, प्राण आणि कृपेचे प्रतीक। ज्या क्षणी ब्रशचा पहिला रंग डोळ्यात पडतो, त्या क्षणी भक्ताला वाटतं आता बाप्पा सजीव झाले। डोळ्यातला तो शांततेचा भाव ते पाहिले की घराघरात आनंद फुलतो, भक्ती जागवते आणि आशीर्वादाची किरण पसरतात। आमच्यासाठी हे काम केवळ कला नाही, हा क्षण म्हणजे प्रार्थना, साधना आणि सेवा आहे। शिल्पकार जेव्हा डोळे रंगवतो, तेव्हा त्याच्या मनात एक भावना असते, हे बाप्पा, तुझं दर्शन घेतल्यावर भक्तांच्या मनातील दुःख नाहीसं होवो, त्यांचं आयुष्य मंगलमय होवो। पण या कामामागे अनेक दिवसांची मेहनत लपलेली असते। अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत माती मळणे, साचे बनवणे, घडवणे, वाळवणे हा एक अखंड प्रवास आहे। शरीर थकले तरी मन भक्तीने ताजेतवाने होतं, कारण प्रत्येक मूर्ती म्हणजे स्वतः बाप्पाला पुन्हा जन्म देणं असतं। आणि जेव्हा ही मूर्ती भक्तांच्या घरी पोहोचते, तेव्हा बाप्पा व भक्त यांच्यातील नातं घट्ट होतं। भक्त रोज आरती करतो, फुले अर्पण करतो, प्रसाद ठेवतो आणि त्या डोळ्यातून बाप्पा त्याच्याकडे प्रेमाने पाहतात। हे नातं फक्त सणापुरतं नसतं, ते कायमचं असतं। आणि म्हणूनच आम्ही नेहमी म्हणतो, शुद्ध माती, शुद्ध भक्ती, कारण प्लास्टर ऑफ पॅरिसने केवळ मूर्ती बनते, पण चिकट मातीने मूर्तीला आत्मा मिळतो। ही मूर्ती नुसती सजावटीसाठी नाही, ती आहे भक्तीचा, परंपरेचा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा जिवंत पुरावा। डोळ्यातून बाप्पा आपल्याकडे पाहतात, कधी प्रेमाने, कधी करुणेने, कधी रक्षणासाठी। त्यांच्या डोळ्यातून आपल्याला दिसतं आशा, आशीर्वाद आणि अनंत माया। गणेश चतुर्थीच्या दिवशी जेव्हा ही मूर्ती घराघरात विराजमान होते, तेव्हा भक्ताला जाणवतं आपल्या घरी आलेला बाप्पा खरा आहे, जिवंत आहे। म्हणूनच आम्ही हे कार्य करतो, निसर्गाच्या मातीला आकार देतो, भक्तीच्या रंगांनी सजवतो आणि प्रसारातली ही झलक तुमकां आवडली जाल्यार आमचे चॅनल सबस्क्राईब करात आणि आमच्या कला प्रकाराक आदार दिवचो। गणपती बाप्पा मोरया।